धन्यवाद सभापती महोदय. रेल्वेच्या अर्थसंकल्पीय मागण्यावर चर्चा करण्यासाठी आपण मला संधी दिली. आज ह्या चर्चेत भाग घेत असताना सभापती महोदय, धाराशिव लोकसभा मतदारसंघातील आई तुळजाभवानीच्या पदस्पर्शानं पावन झालेलं तुळजापूर जे हे तीर्थक्षेत्र आहे ते रेल्वेनं जोडण्याच्या संदर्भात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2014ला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्या ठिकाणी घोषणा केली होती. सभापती महोदय, आजपर्यंत धाराशिव पासून तुळजापूर पर्यंतच्या रेल्वे लाईनचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालंय, पण तुळजापूर पासून सोलापूर पर्यंतच्या रेल्वे लाईनचं काम त्या ठिकाणी अजून टेंडरच्याच परिस्थितीत आहे. सभापती महोदय, माझी मागणी आहे की सोलापूर ते तुळजापूर हा रेल्वे मार्ग पूर्ण करण्यासाठी साधारणतः 2000 कोटी रुपयाची आवश्यकता आहे. त्याच्यातला केंद्र सरकारचा 1000 कोटी रुपयाचा हिस्सा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं उचलणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये रेल्वे मंत्री महोदयांनी करावी, जेणेकरून धाराशिव तुळजापूर सोलापूर हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी पूर्ण होईल आणि आई तुळजाभवानीचं तीर्थक्षेत्र हे त्या ठिकाणी रेल्वे मार्गानं जोडलं जाईल. ही माझी त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे. सभापती महोदय, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मराठवाड्याचं विभागीय कार्यालय आहे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुद्धा त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला आहे. अजिंठा वेरूळ लेण्या त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्यामुळं अनेक विद्यार्थी आणि मराठवाड्यातील बहुतांश लोकांना त्या ठिकाणी संभाजीनगरला जावं लागतंय. त्याच्या संदर्भात सर्वे रेल्वेनं त्या ठिकाणी करण्यासाठी बजेटची तरतूद केलेली आहे. माझी आग्रही मागणी आहे की धाराशिव पासून छत्रपती संभाजीनगर पर्यंतचा जो रेल्वे मार्ग ज्याचा सर्वे आपण करतायत तो सर्वे तातडीनं पूर्ण करून हा रेल्वे मार्ग त्या ठिकाणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं पावलं उचलावीत आणि याच्या सर्वेक्षणासाठी 6 कोटी रुपये आपण मंजूर केले. त्याच्याबद्दल रेल्वे मंत्री महोदयाचं सुद्धा मी त्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सभापती महोदय, हारंगुळ ते पुणे ही ट्रेन त्या ठिकाणी चालू आहे, पण सध्या ही ट्रेन जी आहे ती पुणे स्टेशन पर्यंत त्या ठिकाणी जात होती, पण दुर्दैवानं आता ही ट्रेन हडपसर पर्यंतच त्या ठिकाणी धावते आणि धाराशिवमधनं लातूरमधनं त्या ठिकाणी जाणाऱ्या अनेक लोकांना पुण्यामध्ये जाण्यासाठी फार मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होती आहे. सभापती महोदय, 1-2 मिनिटं पण बोललेलो नाही, मला माझ्या मतदारसंघाचे विषय तर मांडू द्या. सभापती महोदय, ही जी ट्रेन आहे ती हारंगुळ पासून पुणे स्टेशन पर्यंत धावण्याच्या बाबतीत सुद्धा त्या ठिकाणी निर्णय घ्यावा, जेणेकरून जे प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना फार मोठी अडचण त्या ठिकाणी निर्माण होते ती अडचण त्या ठिकाणी दूर केली जाईल. सभापती महोदय, माझ्या धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ट्रेन धावत आहेत त्याच्यामध्ये कळंब रोड स्टेशन हे इंग्रजांच्या म्हणजे ब्रिटिशांच्या काळापासून नॅरोगेज होती तेव्हापासूनचं हे स्टेशन आहे. सभापती महोदय, या कळंब रोड स्टेशनला त्या ठिकाणी लातूर मुंबई एक्सप्रेस या ट्रेनला कळंब रोड टरवळे या ठिकाणी थांबा देण्याच्या बाबतीत मी कित्येक वर्षापासून म्हणजे ज्या दिवशीपासून खासदार झालो त्या दिवशीपासून प्रत्येक अधिवेशनात ही मागणी करतोय. त्याचबरोबर डोके हे धाराशिव तालुक्यातली सर्वात मोठं गाव आहे आणि राष्ट्रीय महामार्गावर आहे. इथं सागर कारखाना देखील आहे, तर या ठिकाणी कुठलीही एक्सप्रेस थांबत नाही. नांदेड पनवेल जी ही गाडी आहे याला डोकी स्टेशन या ठिकाणी थांबा मिळावा ह्याच्यासाठी सुद्धा मी मागणी त्या ठिकाणी आग्रही करतोय. ती मागणी त्या ठिकाणी रेल्वे मंत्री महोदयांनी पूर्ण करावी. सभापती महोदय, एक शेवटचा विषय आहे की धाराशिव लातूर धाराशिव बार्शी या भागातून अनेक प्रवासी त्या ठिकाणी पुण्याला प्रवास करतायत आणि त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की मराठवाड्यातनं सुद्धा अनेक विद्यार्थी प्रवास करतायत. लातूर ते पुणे ही इंटरसिटी ट्रेन त्या ठिकाणी सभापती महोदय त्या ठिकाणी चालू करावी, ही माझी मागणी आहे. आणि सभापती महोदय, झालं संपवतोय मी, एक फक्त श्रीकांत शिंदेजी. सभापती एक मिनिट दे दीजिए. सभापती महोदय, आपण रेल्वे मंत्री महोदयांनी हाय स्पीड कॉरिडॉर त्या ठिकाणी जाहीर केलाय. एक आहे मुंबई पुणे आणि दुसरा आहे त्या ठिकाणी पुणे सिकंदराबाद. तर हा पुणे सिकंदराबाद जो कॉरिडॉर आहे तो त्या ठिकाणी धाराशिव मार्गे लातूर मार्गे त्या ठिकाणी करावा, ही माझी आग्रही मागणी सन्माननीय रेल्वे मंत्री महोदयांना. धन्यवाद सभापती.